प्लीज. ज्याच्या छत्रछायेखाली आपण आज ही सभा आयोजित केलेली आहे त्या हनुमंतरायाला तसेच आपल्या पाचगावची ग्रामदेवता नाताई मातेला प्रथमतः वंदन करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आपल्या या प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत माननीय लोकनेते दिवा पाटील साहेबांना ही मानाचा मुजरा, त्याला अभिवादन करतो. आपण आजची सभा याच कारणासाठी आयोजित केलेली आहे की आपण या 5 गावांनी अनेक लढे उभारलेले होते. ज्या अर्थी आपले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जेव्हापासून वसलेले तेव्हापासून आपण अनेक लढे दिलेले आहेत, अनेक मोर्चे आपण काढलेले होते. ही सर्व प्रेरणा आपल्याला लोकनेते दिवा पाटील साहेबांकडून आपण घेतलेली आहे आणि अनेक प्रश्नांवर आपण या 10 गावं असते 10 गावं विस्थापित झाली. त्याचप्रमाणे 5 गावांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत असे सर्वांना हे प्रकल्पग्रस्तांना या सर्व प्रकल्पग्रस्तांनी एवढे लढे दिलेले आहेत की आपण आज अनेक प्रश्नांवर मात केलेले. अजूनही आपले प्रश्न प्रलंबित आहेत सिडकोकडे. तर हे विमानतळ जेव्हा उभारणीस आलंय तेव्हा आपल्याला नव्यानं आता भेडसावणारा प्रश्न म्हणजे त्यामध्ये नोकऱ्या कशा मिळतील. प्रथमतः आपण हा एक विषय घेऊया की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला कसं लागणार आहे. आपण पाहतोय विमानतळाचं आता 8 तारखेला उद्घाटन झालेले माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते. तेव्हा तिथे उद्घाटनाप्रसंगी मी उपस्थित होतो. शेवटपर्यंत म्हणजे आपण पाहतोय शेवटपर्यंत नाव पुकारतील अशी अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षेचं सर्व प्रकल्पग्रस्तांचं बंद झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत तेव्हा आपण तिथेही घोषणाबाजी केली. तर आपल्याला कुठेतरी म्हणजे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं जाणवतंय आपल्याच इथल्या स्थानिक नेत्यांकडून. कारण आपण पाहतोय की लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव एकीकडे देण्याचा प्रयत्न आपण करतोय. एवढे सगळे संघर्ष करतायत, 5 जिल्हे यामध्ये उतरतायत, परंतु एवढा नामकरणाचा प्रश्न हा एवढा प्रलंबित ठेवला जातोय. एवढे वर्ष आज नामांतरासाठी झगडतात हे प्रकल्पग्रस्त, तरी सुद्धा नाव दिलं जात नाही. म्हणजे कुठेतरी शंका येण्याचं कारण दिसतंय. त्यामुळं आपल्याला हा संघर्ष अजून कठीण करावा लागेल, मजबूत करावा लागेल. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आपण एकत्र येऊन तसा लढा दिला पाहिजे. आता आपण पाहिलंय कुठल्याही पक्षाचं मी समर्थन करत नाही, परंतु काही आता आंदोलन होत असताना ते आंदोलन कुठंतरी शमण्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर तिथेच मोठी एक ठिणगी आणि असा एक उद्रेक दिसून आला की बाळ्यामामांनी जे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी जी कार रॅली काढली त्यामधून कुठंतरी म्हणजे एक उद्रेक एक ठिणगी पडण्याचं काम इथे झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला वाटतं की या विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नामकरण होईल, दिवा पाटील साहेबांचं नाव केलं जाईल, पण तसं काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांची जरी बैठक झालेली असली 3 महिन्याचं अल्टिमेटम म्हणजे 3 महिन्याचा कालावधी देण्याचं कारणच नव्हतं. जिथे आपल्याला माहिती आहे की गोवा एअरपोर्टला लगोलग नाव मनोहर पर्रिकरांचं दिलेलं आहे. म्हणजे या गोष्टीला आपल्या हातात जर सत्ता आहे, राज्य शासनाचा प्रस्ताव केलेला असताना राज्य शासनाकडून प्रस्ताव दिलेला आहे, राज्य शासनाने विनंती केलेली आहे, केंद्रात ही आपलीच सत्ता असताना बीजेपीची, तर हे सरकार नामांतरणास का एवढा निर्णय करत आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण
शमून देणार नाही आणि मोठा उद्रेक कसा होईल, मोठा आंदोलन कसं तयार होईल यासाठी आपण पुढे तयार राहिलं पाहिजे. म्हणून मी सगळ्या गावांना म्हणजे आपल्या 5 गावात नाही तर इतर सर्व आपली जी प्रकल्पग्रस्त जे विस्थापित झालेली गावं असतील किंवा ज्यांच्या जमिनी गेल्या असतील किंवा आजूबाजूचे सर्व गावे, ही सर्व जिल्हे तालुके असतील यांनाही आपण तसंच म्हणजे सगळ्यांमार्फत आपण तिथे मीटिंग घेऊन जनजागृती करणं आवश्यक आहे. सगळ्यांनी तसं करून एक लोक जनसमुदाय आपण जमवला पाहिजे आणि मोठा आंदोलन छेडलं पाहिजे. तेव्हाच आपलं हे नामकरण शक्य होईल. तर हे नामकरणाविषयी झाला. या पुढे बरेच विषय आहेत, जास्त वेळ नाही घेणार, परंतु महत्वाचा विषय जे आपल्या भूमीत विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होत आहे त्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो आहे तो मुलांना नोकऱ्या मिळण्यासंदर्भात. या विमानतळामध्ये कुशल अकुशल असे अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्वांनी इथं आपापली नावं आपले डॉक्युमेंट जमा करणं आवश्यक आहे. कारण त्या आपल्या यामध्ये बरीच लोक उदासीन दिसत आहेत. आपली शोकांतिका आहे की आपल्या आता मोठ्या बिल्डिंग झाल्या, काही म्हणतात मला काय नोकरीची गरज आहे किंवा माझ्याकडे भरपूर प्लॉटचे पैसे लॅब्स आहेत, मी भाडं खाईन. तर अशी ज्यांची विचारधारा आहे त्यांनी विचारधारा बदलली पाहिजे आणि प्रत्येकाने यामध्ये नोकरी कशी मिळेल, जे पात्र असतील किंवा अकुशलकारी असतील तर पुढील भविष्यासाठी विचार करून आपण नोकरीमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहिजे. ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, जे खरोखर नोकरीस सक्षम आहेत त्यांनी खरोखर नोकरीसाठी पुढे यायला पाहिजे. आपल्याला आता जी जनसंख्या बघतोय आपण आपल्या गावची साहेब आणि मंचावर असणारे माझे सहकारी आणि आपल्या समोर बसलेले सर्व आपण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव, येणाऱ्या विमानतळाला आपल्या लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देणं ही काळाची गरज आहे. कारण आपण आपल्या पिढीने पण पाहिलंय, पण आपल्या वडिलांच्या आजोबांच्या पिढीने पण पाहिलंय की दिबा पाटील साहेबांचा शेतकऱ्यांप्रती कोणता योगदान हुतात्मे झाले. या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिला. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता त्यांनी निस्वार्थ ही अशी शेतकऱ्यांची सेवा केली. त्यांचं स्वतःचं राहतं घर सुद्धा लोकवर्गणीतून आहे. असा निस्वार्थ नेता पुन्हा होणे नाही. तर ज्यांनी आपल्याला अन्नाला आपल्याला रोजीला लाभले, ज्यांनी आपल्या हक्कांसाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले, अशा नेत्याचा ह्या विमानतळाला मी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बोलणार नाही, विमानतळच बोलतोय. कारण तो हक्क आहे फक्त दिबा पाटील, लोकनेते दिबा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट असाच हक्क आहे. कारण आता सध्या चाललेला हा बाजार आहे नोकऱ्यांच्या संदर्भात बोलतोय की आपल्या या विभागातील एअरपोर्ट हद्दीतील म्हणजे या जागेपासून चिंचवड्यापर्यंत जी हद्द पडतोय त्या हद्दीतल्या पोरांना नवतरुणांना नोकऱ्या मिळण्यापेक्षा आज जिल्ह्याच्या बाहेरून परप्रांतातून आलेल्या पोरांच्या नोकऱ्यांचा बंदोबस्त या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी केलेला आहे. जमीन आपली गेली, यांच्या बापाची गेलेली नाही. जमीन आपल्या बापाची गेली आणि नोकऱ्या देताना सांगतात की आमची महाराष्ट्रात, आमची केंद्रात, आमची मी इथला आमदार, मला कुठल्या नेत्यावर बोलायचं नाही, पण ही त्यांची जी मुजोरी आहे ती आपली पाहिजे. कारण सर्वस्वी अधिकार आपल्या या नोकऱ्यांवर आपला असताना परप्रांतातून येऊन नोकर भरती होत असेल आणि त्या नोकऱ्यांचा बाजार काही अनाजी पंथाने चालवला असेल तर त्यांना चिरडल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. या मी सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंथ होते आणि आज पण आहे. आता मी एक 27 गाव समितीच्या व्हॉट्सअपच्या चॅटवर बघितलं की अशा प्रयत्नांनी बालदी साहेबांच्या प्रयत्नात हे यशस्वी झालं. मग आता बालदी साहेबांची समिती आहे
त्यांचा योगदान, त्यांची नैतिक जबाबदारी आहे. इथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देणं किंवा त्यांना ज्या समजा समस्या त्यांच्याकडे उभ्या राहिल्या असतील त्यांचा निरसन करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी, कारण त्यांना आपण निवडून दिले. ते इथले पालनहार आहेत तालुक्याचे, म्हणजे ते मालक झालेले नाही. राहिला विषय नामकरणाचा, रात्रीच्या पहाटे 6 वाजता शपथविधी होऊ शकतोय. गोव्याला पर्लीकरांचा नाव देऊ शकतात विमानतळाच्या अगोदर. इथं 4 वर्ष आपण लढतोय पाटील साहेबांच्या नावासाठी. मग त्यांना ही आपली हाक ऐकायला गेली नाही का? या एका स्थानिक नेत्याने काय सांगलं, मी अग्निदहन करीन, सांगतो मी विष प्राशन करीन. अहो कशाला विष? राजीनामे द्या ना पक्षाचे. तुम्हाला कशाला? तुम्ही शेतकरी आहात ना, म्हणता ना आम्ही इथले शेतकरी आहोत, मग राजीनामे द्या आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सोबत आंदोलनामध्ये या. आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही, आंदोलन मोठं उभं करावं लागेल. नोकऱ्यांसंदर्भात असो, साधे आपल्या विमानतळाचं काम चालू झालं असताना सोसायट्या बनवल्या होत्या, आपल्या सोसायट्या, आणि त्या सोसायट्यांवर आपल्याला कामं देणार होती 50% प्रकल्पग्रस्त आणि 50% ठेकेदार. तर पॉईंट 5चं काम आपल्याला दिलंच नाही पुढचा. आता शिडकोला विचारणा केली तर अदानीकडे जातं, ते अदानी लोक आमच्या जमिनी घ्यायला आला होता. शिडको आणि कलेक्टर जमिनी घ्यायला आला होता आणि तुम्ही आश्वासित केले होते, ज्यावेळेस कृषी कर्तांच्याकडे 2007ला गिल साहेब एमडी म्हणून होते, तर त्यांच्या घरासमोर मिटिंग होती आणि त्यांनी सांगितलं होतं की विमानतळ येणार आहे, पण इथला परिसर पण तेवढाच विकसित होणार आहे आणि त्या विकासामध्ये पहिला प्राधान्य इथल्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार आहे. ते गेले. त्याच्यानंतर अनेक एमडी आले, आश्वासनं दिली, शेतकऱ्याच्या पदरात काय नाही. आता मी येता गाडीतनं ऐकलं की कोणीतरी भाष्य केलंय की उलवाना एकदम सुसज्ज झालेला आहे. आता येताना बघितलं 2 मिनिटात यायला पाहिजे होते, ते 15 मिनिटं लागले आम्हाला त्या ब्रिज पासून इथपर्यंत. म्हणजे असा सुसज्ज नोट असतो का? मला सांगायचं हेच आहे की ह्या सर्व गोष्टी आणून पाडण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येनं जमा आहोत. आपण आपल्या भावांना, काकांना, नवतरुणांना आपण प्रेरित केले पाहिजे की नोकरी हवी असेल तर त्या शिक्षणाच्या पात्रतेप्रमाणे तर आपल्याला आंदोलन उभा करावं लागेल, कारण आपण दिवा पाटलांच्या छत्रपतींच्या भूमीतले संघर्ष करणारे योद्धे आहोत आणि आपला हक्क कोणी आपल्याला स्वतःहून आणून देणार नाही, तो आपल्याला मिळवावा लागेल आणि तो आपल्याला मिळवायचा आहे. एवढं बोलून मी माझे विचार सांगतो. 2-3 वारसाच्या सह्या घ्या, प्रकल्पग्रस्त जावं लागतं, त्यामध्ये जरा विषय मांडतो. ओके, महत्वाचा मुद्दा आहे प्रशांत दादा, तुम्ही मार्ग करा. बरोबर आहे. प्रकल्पाचा दाखल्याचा जो विषय आहे ना, प्रशांत दादाकडे मी पाठवला आहे, तर तो आपण खरोखर अगदी महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. विमानतळामध्ये विचारला जाईल तर आपण पण तुमचा पडला होता, आपल्याकडे वाटपपत्र आहे, इरादापत्र आहे आपल्याकडे, ते आपण गृहीत धरू शकतो. आतमध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला विचारलं तरी सुद्धा आपण आपल्याला शेअर मिळणार आहे. कंपनी स्थापन झाली, उद्घाटन झाला, शेअरचा पत्ता नाही, हे विसरून चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी पण लागावं लागेल. मी आता विनंती करेन मोहन गांधी त्याने आपला विचार दोन आपल्या याच्यामध्ये 2 कमिट्या होत्या, खटखटगाव कमिटी आणि त्याच्यामध्ये आपण परंतु त्याच्यामध्ये अशा पण आज आपली जी कमिटी आहे ती गडबड निष्फळपणाने गडबड. मला असं वाटतोय का ज्यावेळेला आम्ही चौघांनी, मी विजय शिरोडकर आणि शेती पाटील साहेब चौघांनी त्यावेळेला सर्व लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला राजकीय नेत्यांनी आपल्या या मिटिंगला उपस्थित केले. नंतर हेच लोक काम करण्यासाठी पुढे हे केले आणि तुम्हाला मी सांगतो की ह्याच मंदिरामध्ये आज म्हणजे जेव्हा हनुमंत मंदिर गुन्ह्याला होता त्यावेळेला विवेक पाटील आणि सर्वपक्षीय लोकांची बैठक होती. त्यावेळेला काम तुम्हाला आणलं, त्यावेळेला मी विचार केला हे आपले काही काम करणार नाही आणि आपल्या लोकांना काही काम करून देणार नाही. त्यावेळेला मी कृषीपत्र देऊन त्यांना म्हणजे टार्गेट केलं तर हे नाही. नंतर आम्ही पुन्हा एकदा आपली कमिटी ज्यावेळेला गप्प झाली त्यावेळेला आम्ही स्थापन करण्यासाठी एक अध्यक्ष म्हणून निवडणूक निवडीचा कार्यक्रम होता, तो म्हणजे पारगावची होता. त्यावेळेला पण आपल्या तिथे मिटिंगा बोललं कोणी राजकीय नेते, परंतु आज आपण एवढी मंडळी बघून मला बरोबर समाधान वाटतोय आणि आपण
निस्वार्थपणाने दीपा पाटलांच्या नावाखाली आपण काम करूया असं मला ते वाटतं. आता दीपा पाटलांचं नाव आता नामकरण तर मला वाटतं का नाव देणं नाही गोष्टी किती आहे, कारण केंद्रातून सर्व गोष्टी झाल्या, सर्टिफिकेट पण आले ना त्याच्यावरती, बरोबर ना. तरी पण आपण माझं एक असं वैयक्तिक मत आहे की ज्या 10 गावांच्या कमिटी केल्या त्या ग्रामपंचायतीला आपण रिक्वेस्ट करूया आणि त्याचा ठराव करूया की या दीपा पाटलांचं नामकरण झालं पाहिजे. डायरेक्ट आपण अतिक्रमणमध्ये आपण डायरेक्ट लावूया दीपा पाटील नवीन मुळे आणतोय मी म्हणतो. प्रत्येक त्या ठिकाणी जिथे जर काही गेलं ना नवीन मुळे आणतोय तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी दीपा पाटील नवीन मुळे आणतोय तिथं राहायला पाहिजे. मला असं वाटत नाही का नाव घेणार, मला असं वाटतं का नाव घेऊ तुम्ही तर मला सांगितलेलं आहे आणि आपल्या नाव घेणार. मला माहिती आहे 2007 ते 2008 साली मी खिडकोला पत्र दिला होता बाबा धनिक बनवणारे जे जिथे दीपा पाटील पाहिजे त्यांचा तुम्ही नाव द्याल का. त्यावेळेला उत्तर दिलं का योग्य ते शासन करावं की तुम्हाला निर्णय देण्यात येईल. आता शासनाने पण बसवला, केंद्राने पण बसवला आणि आपल्या सकाळी गाववाल्याने पण आपल्याला बसवलेले एक प्रकारचं दीपा पाटलांचं नाव दिले नाव दिलं काहीच नाही. आणि मला दुसरा मुद्दा म्हणजे नोकरी आहे. आता मला एक सांगा इथे बसलेल्या किती प्रमाणात काही माहीत आहे तुम्हाला तर माहीत असेल तुम्हाला आम्हाला सांगितलं का इंडो कंपनी किंवा इतर कंपनी बेबीची कंपनी सोशियल कंपनी आहे. पण विमानतळामध्ये एकूण नोकऱ्या किती उपलब्ध झाल्या हे मला माहीत आहे का. माझ्याकडे पुरावा आहे. विमानतळामध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या आहेत ते माझ्याकडे लिहून दिलेले शिकतो आणि त्या कशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत आणि आपल्या कॅटेगरीमध्ये बसणारी जी प्रकल्पग्रस्त जी लोकं आहेत जे कॅन्डिडेट आहेत त्यांना आपल्याला त्याची संपर्क करावा लागेल आणि त्यांना विश्वासात घेऊन आपण आपल्या गावाला नोकऱ्या कशा लागतील हे बघावं लागेल. तत्पूर्वी आपल्या गावामध्ये जो सर्वे केला आहे शिडकोली बरोबर त्याचा आपल्याकडे डाटा असावा बरोबर ना. त्याचा डाटा असायला पाहिजे आणि भले काही येतो ते शतपक्षाचा असेल काँग्रेसचा असेल कुठलाही येतो मग आपण गावाचा विचार करायला पाहिजे. प्रत्येक गावाचा विचार करायला पाहिजे. जे 10 गाव पूर्णवर्षी झाले त्या गावाचा जो सर्वे केला त्याचा डाटा घ्या आणि डाटा म्हणजे त्यांनी कसं केला 8वी 10वी 12वी 15वी काय 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 असेल ते. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये मला मी तुम्हाला सांगतो माझं मी शिक्षण पाहिलं आता त्याच्यावर पुढं काय जो MBA या शिक्षणाची मला त्याची कल्पना नाही पण आपल्याला या संदर्भात ज्याही शिक्षक घेत आहे ना तो समजू शकेल का या शिक्षण पात्रतेमध्ये मला या विमानतळामध्ये नोकरी. तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागेल आपली अशी संघटना करावं लागेल का तिथे एक आपण विमानतळाच्या गेटच्या समोर किंवा आतमध्ये आपली एक कमिटी असायला लागेल आणि त्या कमिटीच्या माध्यमातून उलवा ते चिंचवाडा ज्या परिसरामध्ये जो विमानतळ बसलेला आहे त्या ठिकाणी कोणकोणते तिथे उद्योग तिथे बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगमध्ये कोणकोणते प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होती. स्वतः ही बिल्डिंग आता आपल्याला माहिती आहे या बिल्डिंगच्या समोर आपण गेल्यानंतर पहिल्या प्रथम आपल्याला तिथे तिथे सिक्युरिटी दिसेल म्हणजे सिक्युरिटीचा जॉब आहे याची. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे हाऊसकीपिंग लागेल. नंतर तिसरी गोष्ट आपल्याला आपण माहिती पडेल आणि ती माहिती करून या आधाराची जेवढी जी कंपनीची मॅनेजमेंट आहे ना त्यांच्याकडनं घेऊन मग नंतर आपल्याला लोकांना पुरवणी करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तसेच गाववी नांदामाते हनुमंत दिवा पाटील सगळ्यांना स्मरून काही सामान्य व्यासपीठ तसेच प्रकल्पग्रस्त आज बसलेले सगळ्यांना अभिवादन करून खरं म्हणजे आज जो 8 तास जो चालला तर सगळ्यांच माहिती आहे तरीसुद्धा लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही असंच मला असं वाटेल. खरं म्हणजे तर आपल्याला आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलले की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करावा लागेल. दिवा पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करावा लागेल आणि आपणही सर्व संघर्ष करावा लागेल. मग ही वेळ आपल्या मुलांवर सुद्धा येणार आहे खरं म्हणजे. पण तरीसुद्धा आज आपण प्रत्येक आपल्या मुलाला नोकरी लागावं ठीक आहे. दिवा पाटलांचं नाव तर पडणार पाडून घेणंच आपल्याला कशा प्रकारे पाडतात आपल्या प्रत्येक या बसले सगळे जाणकार आहे ते ठरवतील त्यांच्या मागे देखील आपल्याला राहणं आहे. नाहीतर ते बोलतात जातात दिवसाला विषय आपण सोडतो तसं काही चालणार तसं काही नाव मिळणार नाही. डेऱ्या आले काटल्यावर अजिबात मिळणार नाहीये. पण आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो त्या सगळ्यांना पैसे आले म्हणून बाप एखादं बोलत असेल तुला काय गरज आहे 10 फ्लॅट आहेत तुझे त्याचा भाग तुला संपणार नाही. पण आपल्याला माहिती आहे सगळ्या की विहिरीचा पाणी सुद्धा कधी आगतोय हेही आपल्याला पता लागत नाही. ते तशी वेळ नंतर येऊ नये ही काळाची गरज आहे मित्रांनो. शब्द सांगतो आम्ही सुद्धा आपल्या आईवडिलांनी सुद्धा फार किस्त्या खाल्ल्या आणि आपल्यालाही खावा लागतात. नशिबाला सगळं हे आलंय. दिवा पाटलांच्या मुलं सगळे आपल्याला बायकांच्या घरघरी आपला 4 व्हीलर मोबाईल वगैरे हे सगळं आलं. पण कितपत त्याच्या
याची जोपासना करण्यासाठी खरं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला सक्षम होणं गरजेचं आहे. आता आपण विमान फार येतं ही मंडळी म्हणजे शेडूकर असेल, सचिन केनी असेल, आपले मोहम्मद असेल, सगळे व्यासपीठी आहे, फार प्रयत्न करतात दिवा पाटलाच्या नावासाठी. खरं म्हणजे एकाने सांगितलं मगाशी एका रात्रीमध्ये तुम्ही शपथविधी होतो, सगळ्या काय करतात. आणि व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आपल्या की आपल्याला 8 काहीतरी ह्या पाहिजे परमिशन पाहिजे होत्या. आणि मोदी साहेबांना म्हणते आपल्याला एका दिवसामध्ये 7 मिळवून दिल्या, 1 थांबलंय, काही अडचणी असतील. मग हे विमानाचं नाव का थांबलंय? मग हसण्यापेक्षा प्रश्न आहे, आपण का त्याचा विचार करत नाही आपण लोक. नुसतं आपण काय आपलं कसं असतं नेहमीची भाषा आपली त्यांचं होईल ते आपलं होईल, अजिबात नाही. अरे दिवा पाटलांना हीच तरी श्रद्धांजलीचं 100% मी तर बोलतोय. मला एकच मनमेष्टी मिळाला, पण तरी सुद्धा मी खुश आहे. पण आमच्या एरियामध्ये काय करतात 100 पॉट आहेत, 150 पॉट आहेत. म्हणजे दिव्य पाटलांच्या आपल्या क्षमा असावी, फार मोठे नेते होते, ते जर असतं अजून फरक पडला असता. म्हणजे मला तर नक्कीच पडला असता, पण प्रत्येकाला मी सांगू शकत नाहीये. परंतु ह्याच्या गोष्टी आपण करत असताना असं का म्हणजे आपण का गप्प बसतो, आपण का गप्प बसतो, का आपण आलस करतो? आपल्या मुलांना नोकऱ्या नको का? आज सुद्धा व्यासपीठाला मी सांगतोय, कारण बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा मुलांना नोकरीची गरज आहे. आपण बघतो इथे चावडीवर बसतात, कोणी रात्रीच्या काही ठिकाणी करतात, काय करतात, अनेक नोकरी करत. पण आज आपण नोकरीचा करत असताना सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिटिंग सगळं भाजपचा केला होता. आपण कशासाठी जमणार, नोकरी संदर्भात जमणार आहोत, आपण दिवा पाटलांच्या नावासाठी आपण जमणार आहोत. पण तरी सुद्धा आज अशी परिस्थिती आहे की ज्याला गरज आहे ना तो सुद्धा इथे नाहीये. म्हणजे किती लाजीवानी गोष्ट आहे सांगा तुम्हाला. गरज आहे तर त्याला पोरगा कुठेतरी भटकत असेल, पण त्याच्या बापाने तरी कमीत कमी इथे यायला पाहिजे का माझा मुलगा कामाला लागायला पाहिजे. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे बघा. तर त्यांचं जास्त बोलायचं आहे, 2 मिनिटं आपल्याला उठण्याचं बरेच काही बोलायचं आहे. परंतु आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. कारण आपल्याला आपण सगळ्यांनी बघितलं आता बरंच आता लोकांनी सांगितलं नाही यांनी दिवा पाटलांची प्रशंसा केली, आपल्या दिवा पाटलांची व्यासपीठावर विमानाचं उद्घाटन होतं. काय बोलले? महाराष्ट्र के सुपुत्र लोकनेते दिवा पाटील उनको भी याद करते हैं. ही का प्रशंसा झाली का? अरे प्रशंसा कशाला बोलतायत म्हणजे ही तरी समजून सांगायला पाहिजे प्रशंसा काय असते. तरी सुद्धा आपल्या अंधभक्त सांगत त्यांची प्रशंसा केली ना, तरी मला स्वतःला नाही वाटत प्रशंसा आहे. त्याने जर बोलला असतं का दिवा पाटलांनी बरोबर प्रत्यक्ष या शेतकऱ्यांसाठी भरपूर काही कष्ट केले, भरपूर काही मिळवून दिले, ही भाषा जर वापरली असती ना तर मी म्हटलं असतं त्यांनी खरोखर प्रशंसा केली म्हणून. बरोबर आहे ना? म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर बघा आपण यासाठी जास्त बोलत नाही, आपण यासाठी जमलेले आहोत नोकऱ्यांसाठी, दिवा पाटलांच्यासाठी व्यासपीठाला ठरवेल तर त्याप्रमाणे आपण चालूया. आणि कसं नाव ह्या दिवा पाटलांचं मिळेल किंवा आपल्या मुलांना मित्र बोलते खरं म्हणजे आज आपण या सन्माननीय त्या मनोज जरांगेला बोलून त्याचा इथे सत्कार करावा लागेल आपल्याला. अरे इथल्या इथं आपण जाऊ शकत नाही. आता तू एवढ्या घाटावर एवढी पब्लिक लाखो पब्लिक घेऊन येते, त्याची लाभ होणार पाहिजे आपल्याला खरं म्हणजे. अरे दिवा उद्या काय बोलते माहिती का, दिवा पाटीलचं नाव जर पडलं नाही ना, अरे बांगड्या भरा तुम्ही, या ऐकतो मी दिवा पाटलांच्या मुलं म्हणून तुम्ही नाचताय. आमच्यासारखे कष्ट करून दाखवा तुम्ही लोकांना सर कधी तोंडावर करायला आणि हकीकत नाही खरं म्हणजे. आज आपल्या विमानतळामध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे. विजय शेडकर साहेब बोलले, बऱ्याचशा वक्त्यांनी व्हॉट्सअपवर बोलतात की आज या विमानाचं उद्घाटन झालं तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं आमंत्रण पाहिजे होतं. आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला आमंत्रण पाहिजे होतं त्याचं. अरे विस्तारपेठ आपण झालो, प्रकल्पग्रस्त आपण आहोत, आपल्या जमिनीला आपली घरं दिली ना, आपल्याला न बोलवता त्यांनी निवडून लोकांनी त्यांनी पत्रकं दिली का विमानतळामध्ये तुम्ही याला उद्घाटनाला या वगैरे. हे तर साफ चुकीचं आहे. मी म्हणतो खरोखर आपल्याला या विभागाची जर आस्था असती, 10 गावाच्या लोकांची जर आस्था असती ना, तर नोकऱ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये टेबल मांडून, प्रत्येक गावामध्ये 14 टेबल मांडून त्या मुलांचे फॉर्म भरला पाहिजे होते. आज ज्यादा तो विचार करतोय माझ्या पार्टीचा आहे सगळं, माझ्या पार्टीचं आहे सगळं, माझ्या पार्टीचं आहे, त्याच्या पार्टीचं आहे. मग तो वैयक्तिक मुलाचा घेऊन त्यांना घेऊन लावतो. आणि ज्याची जमीन गेली त्यांनी भीक मागायची का? मी तर बोलतो ह्याना भीक मागायला लावायला पाहिजे आपण. तर त्यासाठी जास्त काय बोलत नाही. बघा याचा व्यासपीठ आपल्याला आज्ञा देते. गावाच्या ग्रामदेवत मारुती देवाला नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना, दिवा पाटील साहेबांना आम्ही मानवंदना करतोय. आपण या पुनर्वसन महोत्सवी 18 गाव समिती स्थापन केली, चांगल्या पद्धतीने चालली गेली. पुढे 10 गाव समिती स्थापन केली.
ती चांगल्या पद्धतीने सुरू आहे, काम करतात. त्याच्यात पण आपण सहभागी आहे. 10 गावांना आपण एकत्र जाऊ. तर नंतर कोरोना संपता शेवटी 2021ला दिबा पाटील नामकरण समिती म्हणून स्थापन केली, ती म्हणजे 27 गाव समिती. त्याच्यामध्ये थोडक्यात म्हणेल की ती समिती स्थापन करण्यात येत होता की दिबा पाटलांच्या आंदोलनासंदर्भात, नावासंदर्भात, आणि त्याच्यामध्ये जी सर्व लोक संघटित झाले असतील, एकत्र परिचय ठेवली. याच्यामध्ये कुठल्याही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. सर्व लोक राजकीय चपला बाहेर काढून संघटन एकत्र करून दिबा पाटलांच्या नावासाठी लढू, आणि ते करत आले. मागील 1 वर्षापासून मी तर अतिच सक्रिय होतो. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या की त्याच्यामध्ये असं झालं की मनमानी सुरू झाली की आम्हीच कामाला लागू आणि मी पण आला त्याच्यामध्ये, आणि त्या 27 गाव समितीला हे साईडला उघडण्यात येत होतं. तिथं अनेक लोकांचे बाहेरचे फॉर्म भरण्यात आले. संघटना स्थापन केली तर हे फॉर्म जे कुठल्या 10 गावामध्ये 10 समाज मंदिर असतील, 10 मंदिर असतील, मोठे आवाज मंदिर आहे, याच्यामध्ये सुद्धा कॅम्प लावले जाऊ शकले असते. परंतु त्यांना राजकीय दृष्ट्या तो उड्या इथे कॅम्प लावला गेला. तर तिथे सांगण्यात आलं त्या उमेदवारांना की आम्ही राजकीय प्रतिनिधीतून आपण एक कॅम्प लावलाय. बऱ्याच गोष्टी आपण पाहणी केली, उलगडा सुद्धा केला 27 गाव समिती समोर की ते राजकीय हस्तक्षेप होतोय. याला कुठेतरी आहे ना बाजूला सारा. आपण बोलत नाही एका व्यक्तीला काढा, कारण की एका आई वडिलांची 5 मुलं असतील तरी आई वडील त्यांना एका चुकीचं काम करत असेल तर बाहेर काढत नाही, सामाजिक समज दिली जाते. परंतु या गोष्टी होत नव्हत्या. नाही यायला असतो आपण त्यातून पुढे बाहेर पडलो, सर्वजण बाहेर पडलो त्या 27 गाव समितीतून की एकटा रुपये धुमाल त्यामध्ये मधून वेगळे परस्पर फॉर्म भरणं हे सुरू होतं. परंतु काही लोक त्याला समोर आणत नव्हते की आपण उघडपणा केला, कोण कोण गेला 27 गाव समितीमध्ये म्हणून आपण ठरवलं की या नवरा बायकोचं भांडण होण्यापेक्षा आपण आपली ऊर्जा यांच्यात वादावाद करण्यापेक्षा आपली ऊर्जा अदानी कंपनी सोबत घालवायची आहे, बीयूजी कंपनी सुरू करायची आहे, ओसीएस कंपनी सुरू करायची आहे आणि आपल्या लोकांना न्याय द्यायचा आहे. आपण बाहेर पडलो या 3 महिन्यापूर्वी, आणि त्या 3 महिन्यामध्ये मला वाटतंय आपल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. प्रत्यक्षात पोलीस कंप्लेंट सुद्धा करण्यात आली आपल्या काही लोकांवरती, मीडियावरती वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट देण्यात आली. तरी सुद्धा आपण सर्वांच्या पद्धतीने सामोर गेलो. हे करत असताना आपण दिबा पाटलांच्या नामकरणासाठी आपण डोंगरावरती, नांदगाव डोंगरावरती आंदोलन ठेवला गेला. तो पण यशस्वीरित्या केला गेला. बाळामामांनी जी बाईक रॅली, कार रॅली आणली त्याचा आपण उलव्याचे स्वागत केला, चिंपाड्याचे स्वागत, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद होता. जे पुढे प्रश्न मांडायचे ते आपल्याला आजच्या मीटिंगचे प्रश्न म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा संदर्भ असेल ते ॲडव्होकेट मुकुल प्रशांत भोईर साहेबाई, कविकर तारेकर साहेबाई, किरण चांगल्या पद्धतीने मांडलेले आहे. दादानी सुद्धा चांगला मुद्दा मांडलेला आहे, मला बोलण्याची आवश्यकता नाही. इतर लोकांचे प्रश्न असतील, व्यवसाय असतील, परंतु आपण अधिकृतरित्या सिडको सोबत किंवा अदानी सोबत कसे काय मांडू शकतो. आपल्याकडं अधिकृतरित्या नोंदणी प्रमाणपत्र नव्हता, जेणेकरून आपली दाद घेतली जाईल आणि अधिकृतरित्या आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाईल. महिन्यापूर्वी गणपतीच्या वेळेला तरी आपण नावं गेली, 15 गावातून नावं जमा केली. पुढे आम्ही समरी पावलं होते, आपल्याला दाद देत नव्हती कंपनी, बीयूजी कंपनी. शेवटी त्या कंपनीचा सुद्धा प्रत्यक्ष आपण मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांचा फोन केला आणि प्रत्यक्ष वरपर्यंत त्यांच्या कंप्लेंट केली, मागचा कंप्लेंट केली. ज्याने आपल्याला दाद घेतली, समरी पावलं सगळ्यांची ताकद वापरली. कुठे त्यांनी आपल्याकडनं फॉर्म घेतले, काहीतरी 164 फॉर्म यादी आली, त्यातून आपण 55 फॉर्म आपल्याला जमा झाले, ते दिले. पोलिसांना इंटरव्ह्यू सुद्धा बोलवले. तर अनेक गोष्टी आहेत आपल्याला की आजच्या मीटिंगमध्ये जे अधिकृतपणे त्यांच्याजवळ मांडू कशी, आपल्याला मीटिंग कशी दिली जाते. आपल्याला अशी सदाची मीटिंग दिली जात नाही. तर आपल्या धर्मदाय आयुक्तांचा अधिकृत नंबर, सिरियल नंबर प्रमाणे अधिकृत लेटर पाहिजे होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला या समिती संघटना स्थापन करता वेळी त्यामध्ये समितीमध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव असणं गरजेचं होतं. तर आपण ह्या गुप्त पद्धतीने हे आपण ओपनली केला असता कदाचित अतुल पाटील साहेबांना आपण समिती स्थापन करतोय दिबा पाटलांच्या नावासंदर्भात दाखवण्याचा प्रयत्न केला असता. दिबा पाटलांच्या नावाची एनओसी भेटली नसते आपल्याला आणि दिबा पाटील साहेबांना नाव टाकू शकलो होतो. काही गोष्टी 4-5 जणांमध्ये गुप्त ठेवून दिबा पाटील साहेबांची
सुळोगर कारवाई NOC आणली की आपण दिबा पाटील नामकरणासाठी नोकऱ्या संदर्भात आपण समिती स्थापन करतोय. आम्हाला NOC पाहिजे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये ती NOC उपलब्ध केली, धर्मदाय व्यक्तींकडे दिली आणि त्या संघटनेचं नाव देण्यात आला. मी लोकार्पण लोक आजच्या दिवशी पहिली बैठक आपल्याला लोकनेते दिबा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड या नावाने आपण गैर मानू नये, कारण की काही गोष्टी आपल्याला गुप्त ठेवणं गरजेचं होतं, नाहीतर आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव त्याच्यामध्ये आला नसता. स्थापन केली. एक त्या समितीला अध्यक्ष कोणतरी पाहिजे, खजिनदार पाहिजे, सचिव पाहिजे. तर आपण जबाबदारी दिली. ती जबाबदारी आली विक्रांत गरज साहेबांकडे आली. विक्रांत गरज साहेब अध्यक्षपद आपण सर्वांनी मला दिलं, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. अध्यक्ष सुधारतोय आणि त्या अध्यक्षपदाला लायक अशी कामगिरी करण्याचं वचन या शक्ती भक्ती आणि युक्तीच्या मंदिरामध्ये, हनुमानाच्या मंदिरामध्ये आपणास मी वचन देतो. ज्या कमिटीत माझ्यावर जिम्मेदारी सोपवण्यात आलेले आहे त्याचा मी खरोखर सर्वांच्या मताने जो मला उपाध्यक्षपद देण्यात आलेला आहे त्यांचा मी सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो. कायदेशीर सल्लागार म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि या पदासाठी मी लायक असेल किंवा लायक अशी भूमिका पार पाडेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी प्रवक्ता म्हणून मी कविनाथ कार्यकर माझी सर्वांमध्ये शिफारस करून माझी नियुक्ती केली, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. पद असो अगर नसो, शेतकऱ्याचा मुलगा आहे. लढा जिथं असेल तिथं कवी कार्यकर नेहमीच असणार आणि जे माझ्या मनात आहे ती खदगत ती मी बोलून दाखवणार. हा माझा प्रामाणिक असतो आणि ते करणार. पदाचा 100% मान ठेवेल आणि आभार मानतो. लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था या कमिटीमध्ये जिल्हात्मक शून्य झाले, त्यामध्ये मी सर्व ग्रामस्थांना आभार अनेक माझे डॉक्युमेंट हेडकोमेंटला लिहून पण दिले आणि ती शाळेत मी तुम्हाला करणार आहे. धन्यवाद. माझ्याकडं सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे सचिव आणि मी मागणी केली जबाबदारी ती म्हणजे आजच्या कार्यकर्ता. तर आपल्या सर्वांचा जो विचार आहे किंवा सर्वांचा ज्या प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सर्वात जास्त माझ्यावर आहे. त्याच्यामुळे आपण मला पद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मार्फून आभार व्यक्त करतो. जय जय मा. ठीक आहे, सल्लागार माझी नियुक्ती केली. अर्थातच सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने किंवा व्यासपीठाच्या माझा जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद. तो आज माझं नाव सुचवला संघटनेच्या मी तुमच्या पाठीत सतत आहे, असं नाही तर मी पुढे येणार नाही, पण एक कुठली काम करत असेल या गोष्टीला आनंदच आहे. असं पुढं काम चालू आहे म्हणजे इच्छा म्हणजे पुंडलिक काका यांची नियुक्ती केली आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मनोगत व्यक्त करावे. सर्वांचा मान राखून मी या पदाचा स्वीकार करतोय. पण माझी प्रत्येकाला विनंती असेल की जो कमिटीत सदस्य किंवा कुठल्याही पदावर असेल त्याने हिरिरीनं भाग घेऊन काम करायचं आहे. नुसतं मी येतो असं नको. बरं, जवळजवळ 5 तारपासून मी हे राजकारणात आहे आणि या एअरपोर्टमध्ये तर एवढा अनुभव आला की बोलून सोय नाही. प्रत्येकजण सांगतो मला कमिटीवर घ्या आणि मग त्या टायमिंगला पण येत नाही असं कोणी करू नका. ही माझी प्रत्येकाला शेवटची विनंती आहे. धन्यवाद. माझा पदासाठी कधीच अर्थास नसतो, त्यामुळे मी या पदावर नाही. आता मी तुमच्या बरोबर किंबोडा तुमच्या 2 पाऊल पुढे असेल
प्रत्येक कमिटीवर प्रत्येक जी कमिटी झाली त्याच्या वेळेला माझा सदस्य म्हणून तिथं सहभाग आहे. त्याप्रमाणे मी सदस्य म्हणून राहील. मला तुमच्या नोकऱ्यांबद्दलही रस नाही, धंद्याबद्दल रस नाही, कशातच ना. माझी दोन्ही मुलं चांगल्या कामाला आहेत. मला नोकरीची पण आवश्यकता नाही. माझं फक्त एकच स्वप्न आहे. बऱ्याच वेळा मी सोशल मीडियावर टाकत असतो लेख, आता ते पण बंद केले. कोण बोलतोय, कोण काय करतोय, प्रेमाने बोलत असेल काय फरक नाही पडत. आज जर बाहेरची लोक इतक्या संख्येने येत असतील आणि उलव्या गावातली का त्यांना 12.5% मिळाला नाही. प्रत्येकाला फायदा झाला नाही. पाटील साहेबांनी कोणाचा फायदा केला नाही. स्वतःच्या मुलांकडे त्यांनी कधी बघितलं. आपल्यासाठी एवढं केलंय पण किती लोक हजर राहतात. जर मराठा समाज तेवढ्या लांबून मुंबईला येऊन त्यांचा हक्क मिळवून घेत असतील, आपण इथं जवळ आहोत. मला कुठल्याही पदावर राहायचं नाही. मी तुमच्या बरोबर नव्हे. पुन्हा एकदा सांगतो की मला 2 पावलं पुढे असेल एवढं बोलतो. लालच में चंद कौड़ी के लालच में लूट गए हमारे खेती और वन. चंद कौड़ी के लालच में लूट गए हमारे खेती और वन. छोड़ मेरी मातृभूमि हुआ मेरा विस्थापन. छोड़ मेरी मातृभूमि हुआ मेरा विस्थापन. आज दर दर भटक रहा हूँ रोजी रोटी और मकान के लिए. आज दर दर भटक रहा हूँ रोजी रोटी और मकान के लिए. मेरा भूमिपुत्र होना ही पहचान है काफी मेरे लिए. मेरा भूमिपुत्र होना ही पहचान है काफी मेरे लिए. अरे विकास और समरसता तो बहाना है. विकास और समरसता तो बहाना है. असल में जल जंगल जमीन चक्कर जाना है. असल में जल जंगल जमीन चक्कर जाना है. मित्रांनो, भूमिपुत्रांनो, मला एवढंच सांगायचं आपल्याला की या विमानतळासाठी ज्या भूमिपुत्रांचा त्याग आणि बलिदान केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे अशा लोकनेते दिवाण साहेबांचा नाव विमानतळाला जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आपण कायमचे लढत राहू. तर आपण आपल्या सर्वांचे मनापासून